आपल्या रात्रीच्या लोककलेकडे चाललेलो आहोत, ऐक नाही म्हणजे यात्रा जत्रा तमाशा असतो ना गावात, आपल्या गावात असतो ना यात्रा जत्रा म्हणजे तमाशा आलाच. आता तसं तमाशा महिला भगिनीने बघणं निश्चित आहे, पण तमाशामध्ये काय असतो, गण गवळण बतावणी छगड आणि लावणी. तमाशामध्ये हे असे कला प्रकार असतात, पण खऱ्या अर्थानं सोंगड्या तो आत्मा असतो बरं का. औट घटकेत गौरवणीत मनोरंजन करतो आणि पुन्हा हसवायला हजर असतो तो म्हणजे बतावणी करतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मिठाशिवाय स्वयंपाक नाही, तसा लावणी आणि बतावणीशिवाय तमाशा नाही बरं का. आपण दोन्हीचाही आस्वाद घेणार आहोत, लावणी आणि बतावणीचा. पण सुरुवातीला पारंपरिक लावणी आपल्याकडे सादर होती, मग बतावणी होईल आणि मग अलीकडच्या काळातली लावणी. असा एक 20 मिनिटाचा पॅच आपल्याकडे सादर होतं. पारंपरिक लखशिकांत पोषकलेली लावणी सादर होतं.
विचारायला आलतो बघा, आमचं भाज्या काही दिसेना झाले, आमच्या काय लागले. अहो तिकडे पोरगी बघायची आहे, लग्नाच्या दिवसात तुळशीनं लग्न झाली की म्हटलं तारीख काढायची, पोरग्याचं यंदा लावून द्यायचं. पोरग काही शोधणं तर सापडं ना. आलाय का इकडं आमचं भाज्या आहे का नाही? कोण माझ्या तुमच्यातला हो आमच्यातला माझ्या? अरे माझं आहे का नाही माझ्या? अरे माझं काय असं आहे बघा. आला 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 म्हणून समोर कुठं तर जातायच तवा. काय सांगायचं तुम्हाला सांगतो, पोरग झाले आता वयात आलं कुठं लगीन लावूया. आज आम्ही ठरवलं. काय लागलाय बोंबलायला? अरे बोंबलायला म्हणजे गेलताच कुठं? तुला माहित नाही हा? का? सगळं गाव फिरून हा. झालं. मंदिरात एका भजनाला जरा बसावं म्हणलं. बर बर भजन झालं. हा. शेवटचे गवळण म्हणावी म्हणलं. हा. मी आरती गवळण म्हणलं तर तुझी हाळी आली म्हणलं. शेवटची हाळी आहे काय म्हणून पळत आलो. आता तुझ्या हजारीच्या सकाळपासून हुडकायला लागलो. कुठे गेलतास तिकडं? मंदिरात गेलतो. आज काय ठरलेलं आपलं? काय ठरलं ते दोघं बसून हाज्या म्हणायची. अरे मी बाप आहे तुझा जरा. काय तू तर काय ठरलं होतं? आता तुला पोरगी बघायची आहे की नाही? हा? लगीन करायचं आहे की नाही? आम्ही काय ऐकतोच मग. माझं हवं तुझं. हो हो करायचं की. लगीन करायचं की नाही? हो, हो. मग त्याच्यासाठी पोरगी बघायचं ayaचं आहे. बर. सांगून ठेवलेलं आहे तिकडं पलीकडच्या गावातली पोरगी आहे, चांगली आहे. बर बर. मग लागली जाऊया का तिकडे बघाया? मी येणार नाही. का? माझी आरती गवळण झालेली पूर्ण केल्याशिवाय मी येत नाही. पूर्ण करणार आहेस? होय होय. तुझा आणि देवाचा कधी आहे का संबंध? तमाशाला पुढे असतोस की पहिल्याला हे असू दे असू दे. ती गवळण घे आणि मग परत हा जाऊ. ऐका पद्याने साध्य हा. बाबा गवळण मॅच झाली पाहिजे. हा. घे. आहोय मुलीच्या तिरी काल पाहिला हरी. बाबा, तिकडे जरा बघ. हाय हाय हाय. जरा देवा धर्मात असू दे आपण हाय, हाय. आहे पुण्यभूमीत आहे लक्षात असू. होय, होय, होय. आहोय मुलीच्या तिरी काल पाहिला हरी. कान्हा वाजवी तू वाजवी. कान्हा वाजवी तू वाजवी. कान्हा वाजवी वाजवी. पाठीशी कापड बदलून यायचा. काय म्हणतोस? कापड बदलून ये. जमणार नाही असाच येणार. का? तुला माहित नाही हल्ली मुली बघायला नुसता मुलगा जात नाही. हा. बरोबर 2-3 मित्र असतात. असतात की. सगळी सुटामुटात असतात. होय होय. त्या मुलगीला नेमका नवरा ओळखत नाही. ते कसं ओरिजिनल लागली. मी असाच येणार. ही सगळे वरडा लागले, यांचं बी लवकर लगीन करायचं. हा जाऊया का आता? काय जाऊया चल. चला. हा. बाबा हा. ही पाहुण्यात आहेत नव. आहेत की आहेत? नाही आतापर्यंत 25 पुरी बघितल्या. हा. सगळं फिसकाटलंय म्हणून म्हणलं. नाही 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 आहेत बाबा, चांगले आहेत. आता दिसते का नाही घर? म्हणजे हे लग्न जमण्यासारखं आहे. हाय की हाय. पण बाबा मग माझ्या 2 अटी आहेत. का? होय होय. कसल्या अटी? माझ्या 2 अटी सांगतो तर माझं लग्न व्हायचं. का? माझ्या लग्नात थोरल्या असतील सांगायचे. थोरल्या ते सांगूया की. त्या धाकट्यातील नको. का? अरे अरे बाय म्हणूनच सांगतोय थोरल्या आत्तीचा नवरा नोकरीला आहे. हा. नाहीतर आयार घेऊन येईल. धाकटी. धाकटी आत्ती पातळाला खार नको तिला सांगायला. आ, हा असं माझं मत आहे. तुझं मत आहे? होय. पण माझी लाडकी बहीण आहे. असू दे मग राहू दे माझं लगीन. नाही करू नको बाबा. हा. तू म्हणशील तसं करू, फक्त हा. थोरल्या तिलाच बोलू. हा हा? आणि एक दुसरी आहे. काय? आता यात पाहुण्या पैसा संबंध नाही, आपला घरगुती मामला आहे. काय? माझ्या लग्नात दुसरी आईला आणायची नाही. तू मामला तिथं बोलू नका. अजाबात बोलणार नाही, तुमची आबरू घालवत नाही श्याम. नाहीतर जोडायच्या आधी होय, होय, सगळं. होय, मोडायचं. चला चला. हा. गाव आलं पण वास आला नाही. अरे वास आता कुठला येतोय?
पंचग्राम योजनेमुळे गावं सगळी कशी चमकायला लागली. सासवडला तर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नंबर आलाय म्हणून पहिला नंबर माझ्या ध्यानातच नव्हतं. असलं काय पाहुण्यासमोर बडबडायचं नाही. बरं पाहुण्याचं घर कंचं म्हणायचं. आहे की तिकडं माग आहे. आईला गावाबाहेर पाहुणं माणसात आहेत का नाही. तुला काय करायचं आहे? आपल्याला त्यांच्या गावात यायचं नाही, त्यांची पुरगी आपल्या गावात होय, यायचं. होय. तोंड बंद करायचं आणि गप्प बसायचं. हा, आता गप्प बस. होय. बरं पाहुण्याशी बोलू का? हा बोल की. तोंड बंद कर. थांब आलं वाटतं वाडा पाहुण्याचा. आला की. आईला कवा सारी का नाही कुणास ठाऊ. भगदाडच पडल्या. मुलगी कशी आहे कुणास ठाऊ. जत्रेला जेवाय आले की तुला खाया प्या मिळालं म्हणजे झालं होय. ना. त्यांच्या वाड्याची भसकाडे बघायची तुला काय कारण आहे? होय, होय. तोंड बंद करा आणि गप्प बर बस. बर बर हा. ग बस. मी हात मारतो आता. हा, इकडं हो. मला सरळ बोलायचं. हा. हा, इथं. पाहुले कोण हाय का घरात? भिकाऱ्याला दारात. ती दिवाळीला मागायला येत नाही का भिकारी? तिच्या आठवण झाली. का बसा. हा बसतो ग. पाहुणे अहो कोण हाय का नाही घरात? ग्रामपंचायतीत झाडूवाला आले दारात. तुला तोंड बंद करायचं आहे का नाही? होय, होय. नाही तर मी जाऊ का नाही? नको नको आळी बिळी गोमतोय मी काय बोलत. बोलव तू कुणाला बोलवायचं. पाहुणे अहो कोण हाय का नाही घरात? हा? नमस्कार. काय नाही बघाय आली बघाय. काय बघायला? पुरगी बघाय आलोय. मुलगी बघायला. पोरगी बघाय आलोय. पोरगी बघाय आलोय आपलं. अरे हे पोरीचे वडील आहे. हे मामा म्हणतोस का बाबा? थांब जरा दम काढ. शी काय म्हणायची पाहिजे? अहो ही पैदा नव ही आमची पैदा. बर चांगली दिसते म्हणायचं. हा पोरगी हाय नव. हा हा आहे मुलगी आहे की. राम राम बर का. हा राम 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 राम. बर यो आमचा पोरगा बाजा. ही आपलं बाजीराव. बाजीराव. पण पाहुणं हा. गावाकडे सगळी मला बाजाच म्हणतात. हा. साधा बाजा बर का. पिपाणी जत्रत वाजवतात तो बाजा नव्हता. चांगलं चितार दिसतंय. 25 बार फेल गेलेला. होय, होय. तो 26 आहे. गप्प बसतो. या असल्या धंद्यानंच ठरवलं. तोंड बंद करा आणि कोपऱ्यात थांबा. हा ह्याच्या बसा. बोलावतो पुरी. पोरगीला बोलवा. बाबा हा बाई ये बाई भारी आहे भारी आहे. आता येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या. पाहुणं काय शर्यतीला पहिलं सोडले तुम्ही. येऊ द्या लावलं का? येऊ दे की पाठी. राजबा काय ना तू पोरगा तुझा. अहो नाही पोराचं कसं जरा बोलायचं जरा. बर बर हा बोलू. असं की बाबा अरे येऊन द्या येऊन द्या येऊन द्या आता बाहेर येऊन द्या. थांबा पाहुणं. बाबा हा. मुलगी घरात आहे का? तिला अडचण असली तर जाऊ माग. ए बाबा आल्यापासून चहा नाही फवन नाही. हे काय पाहिजे चालू झालं. ती त्यांची ती बघतात. आपल्याला काय बघायचं आहे? अरे येऊन द्या आता खेळायची येऊन द्या. ज्वानीच्या आगीची मशाल हाती आली मी आगीच्या भयान राती. कासबा उडल किरकिर तालात सुलात गाती. कासबा उडल किरकिर तालात सुलात गाती. दिलाचा दिलभर जीवाचा जिवलग हो. दिलाचा दिलभर जीवाचा जिवलग कुठं दिसना मला. ग बाई बाई कुठं दिसना मला. इथं दिसना तिथं दिसना इथं दिसना तिथं दिसना. शोध कुठं शोध कुठं. दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. वा वा. अप्पा! बोलले की. हा बोलली. हा. पोरग्याला मला वाटतंय पोरगी पसंत आहे काय? अजून विचारणं कुठं झालंय. नाही मग विचार- कुशल कसा म्हणतोय? विचार करा पुरीला काय काय येतं. बर हा पोरगीच नाव काय? थांब मी नाव सांग पुरी. थांब मी सांगतो. मी विचारणार. तू लगेच कोणाचा आहे? बर बाबा विचार. पाळणा घर काढायचं आहे घरला. तुझं नाव काय? दाबात विचार. ताबात विचारायचं. अगं! असं मागं.
अगं तू कसं करायला लागलास अजून सुरळीत जुळायचे तो असं काय म्हणायचं तुला मी तुझं बाकी काय बोलायचं हा. नाही तुझं नाव काय बरं. हा जा तुझं नाव काय लावण्य अगं लावण्या दिसते बाबा पाहुणं अजून पोरा काय म्हणतो बघ आमच्या पुरगीला नाही हे म्हणजे कसं बोलायला जरा पोराला हाय हे बोलक पोरग जरा आवडून जरा तुम्ही काय मनाव घेऊ नका नाही बर हा हा बर पोरीला शिक्षण काय किती झालंय हा सांगली की BA बाबा हा. काय म्हटली पुरगी बी हे बघ सगळी जण एबीसीडी सरळ शिकतात आणि बी ए उलट काय विचारते कुठली शिकलेली उलट BA? तुला एबीसीडीच्या कुठलं काय आहे ते येते नाही मग कशाला वर पाण करून बोलतोस तिचं तेवढं तर झालं बर गा बस बर हा. पाहुणं आमच्या लेकीचे बी काय प्रश्न आहेत बरं हा, विचारू दे का की. तुला काही विचारायचं आहे का हा अप्पा हा. तुम्हीच विचारा बर पोराचं नाव तर सांगा परत बघू हा पोराचं नाव बाजा बाजा हा बाजा बरं का हा शिक्षण किती झाले म्हणायचं पोरा सांगतो ही शिक्षण विचारतात होय. सांगू का नाही तुम्हाला त्यातलं करायचं नाही म्हणून म्हटलं सांग ऐकाय माझं शिक्षण पाहुणं हा बिल शिकाय होती बिलबीची भानगड औषधी बिलीची मावच बंद पोराचं शिक्षण झाले पोट पाण्यापुरतं संध्याकाळी जेवायपुरतं झाले बर पोराला काय जरा लिहिता वाचता हा येतं येतं कवा घातलं होतं शाळेत कवा? येत म्हटलं इंग्रज येते बर पोराला काही जरा गायला बियला येते का इंग्रज येते येतं येते ते सांग इंग्रज येते लिवायला वाचायला येतंय होय. गाणं येते का विचारतात गाणं पाहुणं काय म्हणते गाणं येते की गाणं आता म्हणायचं बरं बरं गाणं येते नव्ह का गाऊ गाऊन गाऊन घरात ठेवलाय गाऊन म्हणजे गाऊन गाऊन वय तू गाऊन बरं राहू दे इंग्लिश काय तसं दाखवा म्हणून का पहिलीपासून इंग्रजीला घातलं होतंस असू दे आता आपल्या घरातलं मामलं मग ती नाटकात उलट बोलत होती बोलू का बोल 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 हा? हा नाही माझी चड्डी आहे तू बघ कसा पळायचा पाहुण्याने मारलं तर सर बाजू पाहुणे इंग्लिश ऐकायची हा अगदी फॉरेन रिटर्न माल सांगणाऱ्याला कळत नाही ऐकणाऱ्याला समजत नाही असं इंग्लिश झालंय ऐका तर यास प्यास प्यास यास प्यास प्यास आणि काय चाललं यावड्या खॅस फ्यास बघायला हवा गेल्या इंग्लिश 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 फॉरेन रिटर्न माल चांगलं चितार आहे बर पुरगीला जेवण बनवायला येतं का जेवण बनवायला पण येतं आणि खायला पण येतं. बाबा जमलं धाबा टाकूया मला लगेच धाबा नाही नाही म्हणजे काय तर पुढे मागे धंद्याचं करायचं म्हटलं तर बर. करतील दोघं जर हे बघ अजून एक प्रश्न लय महत्वाचा आहे मी विचारतो पोराचं आधार कार्ड आहे का ए, काय म्हणतात पाहुणं आधार कार्ड मला बापाचा आधार असल्यावर कार्ड कशाला चांगलं आहे सर माझे 2 प्रश्न आहेत विचारा मी विचारा विचारणार आहे ना काय शिकलंय वगैरे विचारू की काय नाही का झालंय पण काम म्हणून काय करतो बाबा सांग रील करतोय पण सांग रील करतोय बरोबर म्हणा काय करतोय रोल आमचं पोरग रील करत रील रीळ हा कसली रीळ म्हणायची तुम्हाला माहित नाही नाही तुला पण माहित नाही सर बाजूला ती मोबाईल मध्ये करते ती रील करतोय बरं बाबा इंस्टाग्राम वर रे तसलंच करतोय हा. तुला लाईक्स किती येतात ते सांग? 1000 लाईक्स येतात ती 1000 हे. 1000 तर मला फॉलोअर्स पण नाही त्याच्यापेक्षा जास्ती आहेत 1000 नाही जास्त पाहिजे बाबा सांग आता कसं बोलायचं बर हा. आता एक काम करूया हा. मला वाटतं एकमेकांचं बोलणं झालंय बर आता आपण काय करू सुपारी फोडू नाही नाही हा पहिलं गाणं ऐकलं पाहिजे मुलीचं मुलीला गाणं येते म्हणला होतास तू पाहुणे आता ती सुरुवातीला ऐकलं बाद झालं की आणि ऐकायचं आहे. गाणं गाणं लावणी येते तिला पाहुणं जर का माता होऊन जाऊ देस एक मुली म्हण बघू जरा गाणं घ्या बाबा म्हणायचं नाही हो नाचून नाचून दाखव दाखवा नाचून ठीक आहे उद्या एकदा बघूया आपण लावणी कशी करते म्हणते हा बस लावणी आहे बस अरे बसून काय मैफिलीला आला
आवडलं ना? हा, ही मुलगी मला पसंत आहे. पाहुण्याला विचार काय म्हणते. तिकडे याच्या आधी मला माहित होतं मुलगीनं गावात बऱ्याच डान्स स्पर्धेमध्ये नंबर मिळवले. हा? मग मला बोलला नाही. ही असं तुम्ही चालू करताय ना मधीच हा. काय करत होती तिचं ती नाचत होती ना? होय. आता तोंड बंद कर. हा. ठरलंय ना? हा. मुलगी पसंत आहे की नाही? पाहुणं काय कसं वाटलं म्हणायचं? आमच्या पोराला मुलगी पसंत आहे. हाय आहे आहे. बर. आपली सोयरी जुळली. जरा आमचा निर्णय तर ऐका की जरा. हा बोला की बोला. अहो तुमची आमची सोयरी काय जमली वाटतं. नाही अरे काय म्हणतात? ए, ती काय मी म्हणू द्या. त्या बघ, ही सोयरी आपली जमवायची. हा. जुन्यातलं पाहुणं आहे. बरं मग मांडव केवढा घालूया सांग. मांडव आपण मोठाच घालू. आपल्या घराच्या पूर्ण सांगतो मी तुला. पण तिकडं पाटलाची खाल्ली भाऊ की नाही? हा हा पूर्ण मांडव घालू आपण तसं. घालूया, पण हे लक्षात ठेव, 4 एकर जमीन होती. हा. त्यातली 2 एकर घालवटा लक्षात असू दे. पण मांडव घाला. हा बर, जेवणाचा बेत काय करणार? जेवणाचं करू की भात आणि लाडू करू. लाडू. लाडू. अरे कशाला गुडगुडू? हा? लग्नात अशा पत्रावळी ठेवल्या जातील. हा. आपलं घर जरा असं खाली आहे. होय. वरचणीला गडागडा गडावर लोळत जातील लाडू. बरं लाडू नको नको. मग खीर करूया. खीर कशाला रे? पाताळा हनुमान जयंतीला खीरच असते. हा खीर नको बाबा. नको. हा. मग एक काम करू. काय करूया तू सांग. लाडू नको रव्याचा लाडू बी नको. नको नको.
आता करूया जिलेबी. जिलेबी आणि करतो कोणी बी हा? कुणाचं बारसं असल्यावर जिलेबी. कुणाचं लग्न असल्यावर जिलेबी. आणि मेल्यावर मरतो केला जिलेबी. गोडाचं नको गावात असलं काय जिलेबी नको. नको मग हे बघ लगीन कुणाचं तुझं. मग मी ठरवतो की काय करायचं मग सांग की. माझ्या लग्नात मस्त पैकी हा. डांगार आणि भाकरी करायची डांगरात भाकरी. कुणाचं पोट बिघडणार नाही हा. कुणाला दवाखान्यात जावं लागणार नाही बर. डांगर भाकरी दे नाहीतर इथून जाऊ डांगर भाकरी दे नाहीतर इथून जाऊ डांगर भाकरी दे नाहीतर ठरलंय. ए पाहुणं तर आमचा निर्णय आहे का बरं का बोला की बोला. हा, ठीक आहे का ठीक हा. अहो तुमची आमची सोयरी जमायची ना पाहुणा काय होती चोरी जमायची ना अहो पाहुणं काय झालं काय. हा. काय झालंय काय. अहो तुमची आमची सोयरी जमायची ना अहो तर का. तुमच्या पोराला पोरगी घेणार नाही, तुमच्या पोराला पोरगी घेणार नाही, तुमच्या पोराला पोरगी घेणार नाही. अहो पण झालंय काय. अहो काय सांगायचं तुम्हाला तुमचं पोरगं धड शिकलेलं नाही त्याला वाचा येत नाही आणि असं बोलला आम्ही आमची मुलगी घेऊ का आमची मुलगी चांगली शिकलेली आहे पोरगा त्यामुळे हे काय ताकद जमायचं नाही पोरगा शिकला नाही शाळा याचा रंग आहे काळा ध्यानात घराई मनात घरा घरात घराई मनात घरा तुमचा पोराला पोरगी देणार नाही तुमच्या पोराला पोरगी देणार नाही तुमच्या पोराला पोरगी देणार नाही. बाबा या पाहुण्यानं आज माझं डोळं उघडलं लहानपणापासून मी कधी शाळेला गेलो नाही असा उन्हाळ्या करत गावात फिरत राहिलो आणि म्हणून ही वेळ आली आता असं करणार त्यांनी ओळखले समजा. हा टिळेकर सरांच्या अकॅडमीत जाणार हा. शिक्षण घेणार आणि लग्नाला तयार होणार. पुढच्या वर्षी सुद्धा बोटात येणार आणि ह्यांच्या मुलीलाच मागणी घालणार हा. पण एक वरीसभर थांबायला तयार आहेत का त्यांनाच नाही विचार. काय थांबा झालं बरोबर. तिचा मोबाईल तेवढा काढून घ्या म्हणजे थांबल हो जर पोरगं शिकणार असेल तर आम्ही नक्कीच थांबू बरं का? बघायची होती ही सोयरी हा चालतंय हा. चालतंय. आम्हाला हुंडा नको काय काही नको. हा. बरं. चला. चालेल येऊ का? आता या परत ढोल ताशाच्या या गजरात, ढोल ताशाच्या या गजरात, माझ्या लावण्याची गाणं गजरात, माझ्या लावण्याची गाणं गजरात, माझ्या लावण्याची गाणं गजरात. तर मंडळी हा तमाशातला बतावणीचा फारसं म्हणजे कुठलंही लिखित स्क्रिप्ट नसतं ऐन वेळेला हे कलाकार तमाशात येत आहेत आणि लोकांच्या पर्यंत सादर करतायत. आम्ही खूप वर्षांनी आम्ही सहसा अलीकडे घेत नाही पण तुमच्या आग्रहास्तव आणि 500वा प्रयोग आहे त्यामुळे ऐन वेळेला हे आमचे सगळे कलाकार सगळे राज्यनाट्य स्पर्धेत असल्यामुळे कुठलंही स्क्रिप्ट नसताना ऐन वेळेला तुम्हाला सगळ्यांना आवडलं ना धन्यवाद. एक योगायोग सकाळपासून मी सांगतोय की आपण एका चांगल्या संयोजक सुद्धा अगदी चांगल्या मनातून तुम्ही कार्यक्रम घेताय. आम्ही सगळे जर अगदी वेळेचं भान न ठेवता 3 तासापर्यंत कार्यक्रम पुढे सरकत चाललेला आहे आणि योगायोग असा आहे की आज आपण सातत्यानं गेले अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि ही मराठी साता समुद्रपार आता सर्वश्रुत झाली आणि म्हणून त्या मराठी भाषेवरती सवाल जवाबाच्या रूपानं तमाशातला जो लावणीचा प्रकार आहे तो सवाल जवाब जो अस्सल आपला बाज आहे त्या सवाल जवाबाच्या धाटणीमध्ये आपले ज्येष्ठ कवी महाराष्ट्रभर त्याची ओळख आहे ते या मंचावरती आपल्या नाट्यगृहात आलेले आहेत. किती योगायोगा बघा टेनिस म्हणजे मी मगापासून सांगतो की खूप मोठी आज योगायोगाची गोष्ट करते. ते हनुमंत चांदोडे आमचे मित्र आहेत त्यांनी दिलेला आहे तो सवाल जवाब आणि त्यांनी इथं आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांच्यासमोर हा सवाल जवाब झालाच पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर ती अत्रेंची ही वंदन करुणी माय भूमीला शिवरायांना स्मरते रा
तुकारामाची अभंग गाथा आणि ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी तुकारामाची अभंग गाथा आणि ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी संत जनाई ओवी गाते नामदेवाच्या जात्यावरी जी जी रजी तसाच कर तू सवाल आता नकोस आणू आवडता तसाच कर तू सवाल आता नकोस आणू आवडता आणि नाही शाहीर थोडावर गुरु आमचा संत तुका जी जी रजी माझा राजा माझा सर्जा तुझे ऐक मर्दीने तुला सांगतो ऐकून घे तू आता जरा ऐक मर्दीने तुला सांगतो ऐकून घे तू आता जरा तोरण्याचे तोरण हात शिवशाहीचा पाया खरा जी जी रजी प्रति शिवाजी होऊन मावळा प्राणपणाने लढला ग प्रति शिवाजी होऊन मावळा प्राणपणाने लढला ग म्हणून मर्दीने गडकोटाचा इतिहास इथे घडला ग जी जी रजी माझा राजा तुझ माझा सर्जा तुझ असं मग ऐका अरे ऐकून घे तू सवाल माझा जवाब देतो त्याचा माय मराठी भाषेमधून चालून माझा कौसार जी जी रजी अरे कोण कोण भरलं इथं शायरा कोण कोण लढलं सांग जरा या मातीतून काय उगवलं काय आपली परंपरा जी जी रजी माझे हरणी असं मग ऐक आपली परंपरा या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर धावू या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर धावू इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू जी जी रजी मायेची जाऊ रमा अहिल्या संस्काराच्या खाणी अग मायेची जाऊ रमा अहिल्या संस्काराच्या खाणी या मातीतून पूर्ण आहे कविताबाईची गाणी ग जी जी रजी माझा राजा तुझ माझा सर्जा तुझ अग मदारी मेहतर काझी हैदर जीवा शिवाला आता स्मरू मदारी मेहतर काझी हैदर जीवा शिवाला आता स्मरू शहाजी राजे मायेची जाऊ संत तुकोबा कडे गुरु जी जी रजी अग बहिरजी नाईक गुप्त हेरहन आरमार संभाळी दौलत खान बहिरजी नाईक गुप्त हेरहन आरमार संभाळी दौलत खान रयतेसाठी लढले सारे कुर्बान केले आपले प्राण जी जी रजी माझा राजा तुझ माझा सर्जा तुझ अग शंभू राजा इथेच लढला उन्हात त्यांचा राहू शंभू राजा इथेच लढला उन्हात त्यांचा राहू अन कष्टकऱ्यांच्या तळहातावर हिंदोवांना भाऊ जी जी रजी अग सुखदुःखाचं दळण दळता ओढी बोलते जात्याची जात्याची सुखदुःखाचं दळण दळता ओढी बोलते जात्याची अन भावनिकाची कथा आवडे काय जातल्या नात्याची जी जी रजी अग मोठं भरचं गाणं कुणबी हवेवरती गातो अन भंडारीच्या जनकारी फळाडवा होतो जी जी रजी विस्तार होतो शब्दाचा मग जन्मा येते कादंबरी विस्तार होतो शब्दाचा मग जन्मा येते कादंबरी भजन कीर्तन पुराण भाऊ रोज चालते घरोघरी जी जी रजी माझा राजा तुझ माझा सर्जा तुझ अरे सलाम करते तुला शाहिरा उंगाई मी गाते झुळझुळ कानावर नगमड माझे गीत ते होते अरे नकोस म्हणू मला शाहिरा सवाल जवाब नकोस म्हणू मला शाहिरा सवाल जवाब संस्काराचा जबानी परंपरा
हॅपी दिवस हॅपी दिवस धन्यवाद.